गायनेकोमास्टिया पुरुषांमधील स्तनांची असामान्य वाढ हे पुरुषांमधील स्तन ग्रंथीच्या अति जास्त वाढीमुळे होते। याचे मुख्य कारण पुरुषांमधील इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे इम्बॅलन्स। नॉर्मली इस्ट्रोजन हे स्त्रियांमधील हार्मोन आहे, मात्र अगदी कमी प्रमाणामध्ये काम इच्छा, ताठरता, स्पर्म प्रोडक्शन, बोन डेन्सिटी, मूड रेग्युलेशन यासारख्या गोष्टींसाठी पुरुषांच्या शरीरामध्ये अगदी कमी प्रमाणात तयार होते। त्याचे सरासरी 10 ते 40 पिकोग्राम पर मिली इतके कमी प्रमाण असते। जर हे प्रमाण वाढले तर गायनेकोमास्टिया व इतर समस्या उद्भवतात। पुरुषांमध्ये अरोमॅटेज नावाची एन्झाईम असते जी की टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजन मध्ये रूपांतर करते, मात्र ते अगदी कमी प्रमाणात। पुरुषांमध्ये इस्ट्रोजन कुठून तयार होतो? नंबर 1 ॲडिपोज टिश्यू, चरबी, कारण चरबीमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात अरोमॅटेज नावाची एन्झाईम असते जी की टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजन मध्ये कन्वर्ट करते। जेवढी जास्त चरबी तेवढे जास्त इस्ट्रोजन आणि तेवढे जास्त चान्सेस स्तन मोठे होण्याचे। नंबर 2 टेस्टिस, अंडकोश येथील लिडिग आणि सर्टोली सेल्स काही प्रमाणात टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजन मध्ये रूपांतर करते। सरासरी 20% इस्ट्रोजन इथून तयार होतो। नंबर 3 लिव्हर, यकृत, यामध्ये टेस्टोस्टेरॉनचे ब्रेकिंग डाऊन होऊन एस्ट्रोजन तयार होतो। नंबर 4 ब्रेन, येथे पण टेस्टोस्टेरॉन पासून एस्ट्रोजन तयार होतो, त्यामध्ये ते मूड रेग्युलेशन साठी वगैरे यूज होतो। नंबर 5 अड्रेनल ग्लॅन्ड, इथे कमी पॉवरचा एस्ट्रोजन तयार होतो, स्पेशली अँड्रोस्टेनोडाइन आणि अदर एंड्रोजन पासून। गायनेकोमास्टियाची कारणे सरासरी लहान नवजात बालके, अडोलसन्स 10 ते 19 वयोगटातील मुले किंवा 50 वर्षांवरील प्रौढ किंवा फॅटी व्यक्तींमध्ये याचे जास्त चान्सेस असतात। काही घटकांच्या सेवनामुळे अल्कोहोल, ड्रग्स असतील, एम्फेटामाइन, हेरोईन किंवा अॅनाबॉलिक स्टेरॉइड सरासरी जिमची मुले घेतात, यामध्ये बॉडी कमी आणि स्तनच वाढायचे, सो असं काही करत जाऊ नका। काही औषधांचे साईड इफेक्ट्स डिजिटॅलिस, स्पायरोनोलॅक्टोन, मेटोक्लोप्रामाइड, फेनोथायझिन, सिमेटिडीन, एड्सची औषधे, अँटीसायकोटिक, अँटीडिप्रेसंट, कॅन्सर, किमोथेरपीचे ड्रग्स, हार्मोनल प्रॉब्लेमचे आजार, हायपोगोनॅडिझम्स, लिनफेल्टर सिंड्रोम्स, हायपरथायरॉइझम्स, पिट्युटरीचे प्रॉब्लेम, अड्रेनल ट्यूमर, टेस्टिक्युलर ट्यूमर, लिव्हरचे आजार, लिव्हर सिरोसिस, क्रोनिक लिव्हर डिसीज, किडनी रिनल डिसऑर्डर्स किंवा डायलायसिस, लठ्ठपणा, एक्सेस बॉडी फॅट। काळजी काय घ्यावी? प्युबर्टी मधील गायनेकोमास्टिया 75 ते 90% सरासरी 1 ते 3 वर्षांमध्ये आपोआप कमी होतो। नवजात बालकामधील गायनेकोमास्टिया काही आठवडे ते काही महिन्याभरात कमी होतो। वजन कमी करावे, स्पेशली फॅट लॉस, त्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज वर विशेष भर द्यावा। मद्यपान टाळावे, व्यसन बंद करावी। गायनेकोमास्टियाला कारणीभूत असणारी काही औषधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने शक्य असेल तर अल्टरनेटिव्ह बदलून घ्यावे। यावर बऱ्याच मेडिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि सक्सेसफुल पण होतात। मी डॉक्टर विजय हडबे, कन्सल्टंट फिजिशियन, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर।